गाय सध्या सगळी फुल टेन्शन मध्ये आहेत कारण की सुनीला का भेटत नाही. आता कुठे सर्व किंग उतरलेले आहेत मैदानात. हे तुम्हाला फक्त हल्दीला दिसतील. ते पप्प्या स्वतः आता कंपनीत कामाला जात होता पण तो आता नाही बोलतो मी नाही जाई. सोबत सागरचे आई वडील आहेत ट्रिपला पण त्याला काही घेतला नाही. जाऊ दे जाऊ आपण तिथं पंढरपूरला जाऊ आपण. नमस्कार मित्रांनो, आपला नवीन प्रवास सुरू होत आहे उत्तर प्रदेश. तर आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठी पूर्ण फॅमिली आम्हाला सोडायला आलेली आहे. मी आणि आई आहे. आता गावातली ट्रिप आहे ही. मागच्यासारखा सोडो नाही त्याच्यामुळं किती प्लेस बघता येईल मी सांगू शकत नाही पण हा एक फॅमिली ब्लॉग असेल. तर याच्यात तुम्हाला माहिती कमी भेटेल पण मजा खूप आहे. तर पूर्णपणे बघत राहा. इकडे बघा आपल्याला पप्प्या आणि पप्प्याची बायको आपले सगळ्यांना शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. हे बघा हे सर्व हे मंडळी शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. तिकडे बरीच गर्दी आहे. हे बघा पप्प्या हॅपी बर्थडे. इथे आम्ही थांबलो सर्व कारण की अजून आमच्या गाडी आलेली नाही. सगळ्यांची तोंडा एकदम पडलेली आहेत. 12ला सांगलेलं टायमिंग पण अजून बंद गाडी आलेली नाही. वाजलेत आता 2. मला ड्रायव्हरने फसवलं आहे. आमची फायनल गाडी आलेली आहे. आता आम्ही सगळं सामान विमान भरू आणि मग सुरू करू. मला असं वाटलेलं काहीतरी ST विषय असेल खटारा पण ही गाडी जरा भारीच आहे. जास्तीत जास्त मला वाटलं ट्रॅव्हलर असेल. हां पण भारी गाडी लांबचा आहे ना प्रवास. ते पण आता शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. थँक्यू. पप्प्या स्वतः आता कंपनीत कामाला जात होता पण तो आता नाही बोलतो मी नाही जाई. शुभेच्छा द्यायला बोलतो पहिला चाललो. आणि सागर कंपनीतनं आलाय. सुट्टी टाकली. सागरचे आई वडील आहेत ट्रिपला पण त्याला काही घेतला नाही. त्याच्यामुळे मला जरा वाईट वाटतंय. काय वाटतं तुला सागर घ्यायला पाहिजे होता काय तुला सोबत? जाऊ दे जाऊ आपण तिथं पंढरपूरला जाऊ आपण. आता सध्या खूप गडबड चालू आहे सगळ्यांची. कोण कुठं बसते काय समजत नाही. हो आता खूप गडबड चालू आहे सध्या. आता एक तशी बसले की नंतर सर्व सॉल्व होईल. आता आपली गाडी सध्या बसलेले आहेत लोक पण आता आपल्या परंपरेप्रमाणे प्रवासाच्या आधी आपण नारळ फोडतो. तर बापूजी दिवशी आज पूजा पण आहे आणि बापूजी दिवशी आम्ही नारळ फोडणार आणि मग आमचा सुरू होणार प्रवास. हा आमच्या बापूजी देवाचं मंदिर आहे. आज नेमकी पूजा पण आहे बापू दिवशी. आपला आता नारळ फोडायचा काम होईल सुरू. रामकाका आता आज माझा पुढचे 8-10 दिवस पार्टनर आहे रामकाका माझा आता. ही बघा आपली गाडी सुरू झालेली आता. ही मला असं वाटतं आपल्या गावातली अशी पहिली मोठी ट्रिप असेल. लहानपणी मी अष्टविनायकला गेलो पण आता मला वाटतं ही पहिली अशी मोठी ट्रिप आहे गावातली आपल्या. बघा सगळी गावातली माणसं आहेत. सिंगरांचे होते. ही बघा आपली गाडी सुरू झालेली आहे आणि आपले गाणी सुरू झालेले आहेत. गाडीत वयस्कर माणूस असले की गाणी असं तुम्हाला ऐकायला भेटतात. तिकडे पाठी आपले बँजोवाले आहेत. तर आता ही शेवटची पिढी आहे. तुम्हाला अशी गाणी ऐकायला भेटतील. नंतर काय मिळणार नाही गाणी ऐकायला. तर मजा करून घ्या आता. आई तो पिढी आता. काकू बघा आता सर्व बायकांना उठवायला आले आहेत की तुम्ही पण आता गाणी बोलायला या. बघा सगळे गाणी बोला. हे बघा काकू आमंत्रण द्यायला सगळ्यांना की गाणी बोला म्हणून. तर आता आपल्याला अजून एक नवीन खबर आली. रामकाकांनी नवीन खबर आली की आता पहिला आपण मड करून जाणार. उज्जैन पोचणार पण पहिला आपले जे होईल ते मड करून जाणार. पहिला गणपतीचं दर्शन होणार आहे आपल्या. तर आता बघा इथे आता सर्व रंगात आलेले आहेत. आता आपला बाई पण येणार आहे.
आमची आता गाडीतली गाणी लागलेली आहेत आणि बघा नाचाची सुरुवात झालेली आहे आता. इकडे बघा आता कुठे सर्व किंग उतरलेले आहेत मैदानात. हे तुम्हाला फक्त हल्दीला दिसतील, ते पण कधी कधी, पण आता इथे नाचताना दिसतील. आता आम्ही सध्या पहिला ठिकाण करतो महड. उज्जैनला जाण्याआधी गणपतीचं दर्शन घ्यायचं असं ठरवलं सर्वांनी. तर आता महडला आमची तिथं गाडी थांबलेली आहे. सर्वजण उतरलेत, आता दर्शन करू आणि मग पुढचा प्रवास सुरू. आता आपल्यासोबत रामकाका आहेत. रामकाका एकदम हाफ पॅन्ट उतरले आहेत. हे एवढा सीझन नाही त्याच्यामुळं कमी गर्दी आहे. जरा आतमध्ये रांगा आहेत, पण मी राहणार नाही रांगेत कारण की माझ्या पायाला लागलेला आहे. जरा फ्रॅक्चर आहे त्याच्यामुळे मी काय रांगेत राहणार नाही. आता आमची सगळं मंडळी तयारीला लागलीत. आता सर्व फ्रेश वगैरे होतात आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ ओंकारेश्वर मंदिराच्या दर्शनाला. नंतर आम्ही उज्जैनला जाऊ. कंटाळलो काय रात्री गाडीन काय कंटाळला काय कसा वाटला? जाम जाम कंटाळला. मग पूर्ण दिवस गेला ना आपला. अरे दात पार्शल होते. कसा आहे भरपूर वेळ गेला. दुपारी 2ला निघलो आणि आता सकाळी 7-7:30ला पोहोचलो. म्हणजे विचार करा गाडीमध्ये काय हालत झाली असेल माणसांची. तर गाडीचा प्रवास असा लांबचा असला की थोडा कंटाळाच येतो. सर्वजण कंटाळलेली, झोपायला नीट जागा नव्हते आणि आम्ही तर पूर्ण खाली झोपलेलो होतो. त्या याच्यावर सीटच्या तिथं मधील जागा असतो ना, ते चाला तिथे खाली पूर्ण झोपलेलो होतो आम्ही. इकडे थंडी जरा जास्त आहे आणि तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये आता पोल्युशन किती, त्याच्यामुळं मास्क घालतो मी. आता पोल्युशन आहे त्याच्यामुळं मास्क घालायला पाहिजे. जो प्रॉब्लेम आहे तो मान्य करायला पाहिजे. आता आम्ही निघलेलो आहोत आमच्या गाडी जाऊन. आता 1 किलोमीटर जास्त नाही, 1च किलोमीटर आम्हाला चालत आहे. जमते 10 मिनिटात व्हायला पाहिजे चालून. पब्लिक आताशीच बिखारलेली आहे. सर्वांना आदेश होता की एकत्र राहा, पण आताशीच बिखारलेली आहे. आणि आता एक मोठी घोषणा केलेली आहे काकाई की ही जर ट्रिप सक्सेसफुल झाली तर आणखी एक मोठी ट्रिप निघणार. पब्लिक आपली सर्व एकत्र आलेली आहे. आता कुठे ट्रिप वाटतो, पण मला वाटतं अशी सगळी गार पडलेली आहेत. चालायला एनर्जी दिसत नाही कोणाच्यात. बघा अरे अजून पब्लिक बाकी आहे. आता एवढे जणांच्या फक्त आम्ही दोघाच यंग आहेत. सर्व डोकरे माणसं आहेत. हां, आम्ही दोघाच यंग आहेत. ही आमच्या गावातली पहिली मोठी ट्रिप आहे. मी तुम्हाला सांगलेला की लहानपणी निघालेली, मी लहान होतो तेव्हा अष्टविनायकला गेलेलो, पण तेव्हापासून आता ही मोठी पहिली ट्रिप आहे. आता बघू पुढे किती होतात ट्रिपच्या. इथं आता बघू शकता गर्दी आता किती आहे. खूप गडबड चालू आहे. ते बोटीवाले माणसं येतात आणि बलाशी आपल्याला घेऊन जातात की बसा तुम्ही आमच्या बोटीन म्हणून. पण तुम्हाला आवड असली तर बसा, पण ते तिथून जो बोटीचा व्ह्यू आहे तो जरा भारी असतो. पण आता इथं बघा गडबड बघा येता ही. हा बघा आता हा पूल लागलेला आहे. म्हणजे आता ओंकारेश्वर सेतू आहे. हां, ओंकारेश्वर सेतू आहे. मला असं वाटतंय नाव. पण मला आता इथं ऋषिकेशची फिलिंग येते. ऋषिकेश सारखा तर नाही, पण ऋषिकेशची फिलिंग येतो कारण की तिथं लक्ष्मण झुला, राम झुला जसा ऋषिकेशचा आहे तसा इकडं. आणि नदी बघा, नदी बघा आणि नदीचं पाणी बघा, निळा आहे पूर्ण.
आणि हा ओंकारेश्वर मंदिर समोरला. आता आपण या सेतूवरनं जाऊ आणि तिथे नंतर तुम्हाला दाखवतो मंदिर. इकडे या साईडला हा मंदिर आहे आणि इकडे या साईडला डॅम आहे. हा डॅम बघा. आणि इथं खाली पण लोकांना आंघोळ करतात. पण नदी एकदम साफ आहे बघा. नदी साफ आहे एकदम. आता बघू शकता, आता एकदम क्लिअर दिसायला लागलाय नजारा नदीचा. हा डॅम आहे. ही नर्मदा नदी आहे. खाली बोट वगैरे बऱ्याच चालू आहेत. नर्मदा परिक्रमा असते. किती तिकीट माहिती नाही, मी खाली जाऊन विचारेल. आणि हा झुला. आणि तिकडे आहे, तिकडे त्या साईडला आहे ओंकारेश्वर मंदिर. तर मी आहे ना लाईनीत उभा राहिलो नाही. माझा पाय जरा फ्रॅक्चर आहे, त्याच्यामुळं मी लाईनीत उभा राहिलो नाही. तसं पण मला इकडे फिरायला जास्त भटकायलाच आवडते लाईनीत राहण्यापेक्षा. जरा वेळ फिरायला दिला तर जास्त बघायला भेटते ना, ते इथून येऊन गेल्यासारखं होईल. तर आता बघू, आता मी जाते खाली कसं काय ते बघते. ते मला वाटलं नव्हतं एवढं भारी वाटेल, पण इथला हवामान वगैरे एकदम थंडगार आहे आणि खरंच भारी वाटते. हा बघा, हा मंदिर आहे ओंकारेश्वरचा. एकदम भारी आहे आणि इथं पुरा क्लीन आहे एरिया. अजिबात कचरा नाही, काय नाही. आहे थोडा आहे, जास्त नाही, पण असं दिसेल असं नाही, कमी आहे. आणि क्लीन वगैरे असलं ना की भारीच वाटते. बघा एरिया बघा. मी इथं जरासं बसलेलो आहे. मला नेहमीप्रमाणे नदीच्या किनारी बसायला आवडतो. आता जरा इथं 5-10 मिनटं बसल आणि मग फोन करेन यांना, या निघलेत काय दर्शन घेऊन. जर निघले नसलं तर आणखी बसेल, नाही तर मग बाजार फिरेल. फायनली भरपूर वेळ याना लागला दर्शनाला. जवळजवळ 1 तास लाईनीमध्ये होते. 1-1.5 तास होते. 1-1.5 तास लाईनीमध्ये. आणि बोलतात की 1 मिनटं काय 1 सेकंद पण नाही होतं उभा राहून तिला. नुसती होतं लोटालो. तर हे बरोबर गर्दी असते, पण ते गर्दी कंट्रोल करायला मग ते लोट करतात. पण हे बरोबर नाही. लांब शेवरी जाणं येतात, मग ते लगेच न बघता असा जाऊन देणं बरोबर नाही. उलट केदारनाथचा जो दर्शन असते तो भारी असते. लाईन मोठी असते, पण आतमध्ये कमी जागा आहे, तरी पण जाऊन हातबीत लावून वगैरे सर्व देतात. पण इथं अजिबात बदल झाला नाही. त्याच्यामुळं काय मग बोलतं सर्व नाराज आहेत. मित्रांनो, आता आम्ही पोचलो उज्जैनला. मध्य प्रदेशमधला आमचा दुसरा ठिकाण आणि दुसरा ज्योतिर्लिंग आजच्या दिवसाचा. सकाळी सकाळी ओंकारेश्वर केला, आता महाकाल. आता आम्ही पोचलो. आता इथून रस्ता कुठं आहे, आता आम्ही जाऊ. आणि हा बघा, हा जंतर मंतर आहे. इकडं आतमध्ये ते आहे, बराच प्रकार आहे तो. तर आम्ही इथं नंतर इथं मी जाणार आहे. गाड्या आमच्या इथं पार्किंगला आहे. माणसं आता काय फ्रेश वगैरे होतील. ही रिक्षा आमची सुटलेली आहे. तर काय आहे, पर पर्सन 120 घेतलेत. आता आम्हाला 5 ठिकाणं तो दाखवणार आहे. आता बघू किती ठिकाणं दाखवते तो. या रिक्षावाल्याने आम्हाला इथं पहिला आणलेलं आहे. गदकालिका मंदिर आहे काहीतरी आणि गणपतीचं मंदिर आहे काय. आता पहिला आम्ही इथं जाऊ. हा मंदिर आहे काय, गदकालिका काहीतरी. बघा आतमध्ये ना असं आहे. आमचा ती देवी बघून झाली. आता दुसरा ठिकाण आम्हाला दाखवलं रिक्षावाल्याने, काल भैरव मंदिर. इथं दारू देतात देवाला आणि मग ती आपल्याला प्रसाद म्हणून घ्यावाची असते. पण आम्ही काय आता दारू आणलेलं नाही. तर योतो मंदिर, इथं दारू दिली जाते. हां, काल भैरव. पण फक्त ऐकून होतो की देवाला दारू देतात, पाचतात. आता आपण बघू कशी देतात ती. बंद केली दारूचं दुकान, बंद केली. बाहेरचं आणता येईल असं काहीतरी बोललं. दारूची दुकान बंद आहे, पण बाहेरचे आणता येतात असं काहीतरी बोललेलं. तर बघू काय कसं देतात ते.
बघा आमची सगळी माणसं आता परत आली. एवढी गर्दी बघून खूपच गर्दी होती. 3 ते 4 तास आरामात गेले असे. त्याच्यामुळे आता परत आलो. काय तो काय बघायला भेटला नाही कसे जायचं, पण आता बोलतात की बंद केला तो. तर बरा झाला बंद केला, कारण की ते ऐकायला बेकार वाटत होता. आता आम्ही फायनली पोचलो उज्जैनचा महाकाल, श्री महाकाल मंदिराच्या तिथं आता आम्ही चाललोत. भरपूर टाईम झाला पोचायला, कारण की ऑलरेडी आम्ही ओंकारेश्वरशी लेट झालो आणि इथं पण लेट आलो आणि इथली 2-3 मंदिरं बघली. त्याच्यामुळे आता थोडा वेळ झाला आहे. आता आम्हाला रात्र होईल, तर ते दर्शनाला जातील. मी जाईल घाटावर. गर्दी बघा, गर्दी एवढी जास्त आहे की प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. आता आम्ही इथं आहेत बाहेर, पण आम्हाला तिकडं जायचं आहे. प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. आता आमचे सर्व पब्लिक आलेले आहे. फक्त 3 जोडपं आमचं हरवलं. मागचे देवळाला आलेले आहेत 3 जोडपं. महाकालाचं दर्शन घेऊ सगळी जाणार की बघा. सांग का इकडे एकदम टेन्शन मध्ये आहे. फोनच उचलत नाही. तिकडे गेलेले आहेत ते आमचे जोडपं. हे बघा हा मंदिर जामच मोठा आहे. म्हणजे जामच मोठा परिसर आहे बघा. म्हणजे असं वाटतंय फिल्मचा स्टुडिओ आहे पूर्णपणे. हे बघा एकदम स्टुडिओ सारखंच तयार केलेलं आहे, पण हा मंदिर आहे जाम मोठा आहे. तो तिकडं आहे. हे बघा गर्दी खूप आहे. इथं कमी वाटतंय, पण मंदिर आतमध्ये जाम मोठा आहे आणि आतमध्ये भरपूर गर्दी असेल. बघा महाकालाच्या दर्शनासाठी सर्व कसे पटापट चाललेले आहेत. सर्व पब्लिक पटापट चाललेले आहे. चला पटापट झाला. मी पहिल्यांदा लांबीत राहिलेलो आहे कुठंतरी. आता बघू. केदारनाथला लास्ट राहिलेलो, त्याच्यानंतर आता इथे राहिलेलो आहे. सध्या सगळी फुल टेन्शन मध्ये आहेत, कारण की सुनील का भेटत नाही. 1-1.5 तास झालाय. खरोखर सांगते 1-1.5 तास झालाय सुनील का भेटतच नाही, कारण की त्यांचा मोबाईल झाला स्विच ऑफ आणि त्यांचे नंबर पण कोणता पाठ नाही. तर दुसऱ्यांवर्षी फोन करायला नंबर पाठ नाही आणि काय ना. आता 1-1.5 तास तर इझी झालाय आम्ही शोधून. आता यो रस्ता मेन म्हणजे आता तुम्हाला पुढं गेलो तर दाखवेल कसा रस्ता आहे तो, त्याच्यात कसा भेटेल ना कसा ना आता बघू. नाही तर एकच ऑप्शन आहे की मंदिरात जाऊन अनाऊन्स करायला लागेल की बाबा सुनील घरात लवकरात लवकर मंदिरात या. आता बघू भेटेल काय. आता ही माणसं बघा, आता ही कसा काय मी शोधू काय मला समजत नाही. यावं काय आणि ती तिकडं तेवढी आहे. आता कसा शोधू कसा नाही का समजत नाही. सुनील काका आम्हाला भेटलेला आहे आणि सगळी माणसं आम्हाला भेटली पण आहेत. हे बघा आता इथे जेवायला बसलेले आहेत मस्तपैकी. सगळी टेन्शनमध्ये होती, सगळी इकडे तिकडे झालेली होती. मग काय सगळी इकडे तिकडे झालेली होती. आता हा बघा राम काका पण त्याच बोलते. मग तर आता फायनली महाकालचं आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघू रात्रीचा आग्र्याला. 12 तास लागतील. आता आग्रा पुढच्या भागात.